साखरी म्हणजे अरुंद अरुंद गल्ली हां, किती एकच माणूस जाऊ शकत होता एका वेळेला, बरोबर आहे का? तर अशा प्रकारे आपण त्या साखरी खोरमधून आलो, जिकडे भगवंत टॅक्स कलेक्ट करायचे दह्याच्या रूपाने गोपींकडून. आणि त्यानंतर आपण आलो मानगडला. तर मानगडला मंदिर बांधकाम चालू आहे तिकडे, त्यामुळे शिफ्ट केलेलं पाहिलं आपण. तर ते जे मान बिहारी लाल आहेत. तर मानगड म्हणजे इथे काय झालेलं आहे, या गडावरती राधाराणीने मान केलेला आहे. काय केलेलं आहे? मान समजतं का तुम्हाला? मान म्हणजे ही मान नाही. मान म्हणजे काय? तर आपण रुसणे मराठीमध्ये, फुगणे, हां, रुसणे फुगणे, हां, मान पाहिजे असतो ना, तर त्याला म्हणले मान. हां, तर हे जे ठिकाण आहे, तर नावच आहे मानगड, कारण राधाराणी इकडे रुसून बसलेली. हां, तर या ठिकाणी राधाराणी रुसून बसते. वेगवेगळ्या कारणासाठी राधाराणी रुसून बसते. एखादी कथा मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की राधाराणी कशी रुसते आणि भगवंत तिचा रुसवा कसा काढतात. तर जसं की एकदा अशी घटना घडते की राधाराणी जी आहे या ठिकाणी आलेली असते आणि भगवंतानी भेटायचं टाईम दिलेलं असतं. तर किती वाजता भेटायचं? आज दुपारी वाजवू नका रे, 12 वाजता या ठिकाणी येणार. कुठे? या गडावरती येणार. हां, पहिले काय ह्याला मला वाटत नाही मानगड म्हणून नाव असेल, काहीतरी गड आहे, त्यांचं ठिकाण ठरलेलं आहे. घेवरवनमध्ये या ठिकाणी भेटायचं. मग ते टाईम वेळ ठरलेली आहे, पण भगवान श्रीकृष्ण उशिरा आले. उशिरा आले की राधाराणी बराच वेळ मेकअप करून बसलेली आहे. मग मेकअप पण खराब होतो ना बराच वेळ. हां, बराच वेळ गेलं की मग मेकअप डाऊन होतो सगळा. तर मग राधाराणी एवढा शृंगार करून बसलेली आहे भगवंतांना भेटण्यासाठी, आणि भगवंत आले ते पण धापा टाकत भगवंत आले, पळत पळत आले आणि उशिरा आले. भगवंत उशिरा पोचले. राधाराणी चिडलेली. थोडंफार ठीक आहे, नेहमीच तुम्ही 5-10 मिनटं उशीर करता, त्याचं काय मी म्हटलं काय तुम्हाला काय? पण आज तुम्ही काय केलं, इतका उशीर केला यायला. हां, मग ठीक आहे, ते राधाराणीने सहन केलं, बोलली नाही काय राधाराणी. ठीक आहे, आले ना, असू द्या. हां, पण काय झालं, भगवंत आल्यानंतर त्या दिवशी भगवंत काय करायला लागले, राधाराणीचं सौंदर्याचं वर्णन करायला लागले. भगवंत म्हणले, आज किती सुंदर तू शृंगार केलेला आहेस, अगदी तुझा मुखडा चंद्रासारखा दिसतो म्हणे. हां, काय म्हणले? तुझा चेहरा चंद्रासारखा. हां, तर मग राधाराणीला बरं वाटायला पाहिजे होतं की नाही हो? हां, आणि काय तुझी म्हणजे वर्ण चंद्रासारखा, काय शीतलता, असं वर्ण, चंद्राचीच उपमा देऊ लागले भगवंत राधाराणीला. मग राधाराणीला चंद्राची उपमा दिल्यानंतर राधाराणीने आनंदित व्हायला पाहिजे होतं. पण राधाराणी रागावली. राधाराणी भगवंतावर रागवली आणि काय म्हटली? उशिरा आलाय म्हणले, ठीक आहे, आणि सारखं चंद्रच लावलंय. काय चंद्रावलीला भेटायला गेला होता का? चंद्रावली कोण आहे? 2 ग्रुप आहेत. एक राधाराणीचा ग्रुप आहे सखींचा, गोपींचा, आणि एक चंद्रावलीचा ग्रुप आहे. 2 ग्रुप आहेत. चंद्रावली पण भगवंतांची प्रियसी आहे. तर ही चंद्रावली आणि राधाराणी 36चा आकडा, म्हणजे 34 म्हणा की थोडक्यात. हां, तेवढे कुठे गेला होता एवढ्या वेळ? चंद्रावलीला भेटायला गेला होता का? अगं राधे, नाही, मी इकडंच आलो आहे, थोडंसं काम होतं वाटेमध्ये आणि म्हणून मी नाही म्हणे. हां, सारखं चंद्र तुम्ही. हां, तर मग राधाराणी एवढी रागवली. हां, भगवंतानी भरपूर समजूत काढली. मग राधाराणी म्हटली की मला चंद्राची उपमा देत आहे, तुम्हाला काही वाटत नाही का मला चंद्राची उपमा देताना? हां, चंद्र असेल त्याच्या घरचा सुंदर शीतल, पण माझ्याशी तुलना करावी असा नाही आहे तो चंद्र. चंद्रावर तर डाग आहे ना, माझ्यावर तुम्हाला काय डाग दिसतो का कुठे? चंद्रानं काहीतरी काळं कर्म केलेलं आहे. हां, म्हणून त्याला डाग आहे. मग माझ्यावर काय डाग आहे का? माझ्या चारित्र्यावर काय डाग आहे का? तुम्ही मला चंद्राची उपमा देताय, माझी तुलना चंद्राशी करताय, म्हणून राधाराणी रागवली. दुसरी ही गोष्ट, भगवंत म्हटले होते की चंद्रासारखी सुंदर आहेस तू, चंद्रकोरीसारखी सुंदर आहेस. राधाराणी म्हणते, अहो मी चंद्रकोरीसारखी सुंदर आहे असं का म्हणाला तुम्ही? चंद्र तर कलेकलेनं वाढतो, कलेकलेनं कमी होतो. चंद्राचं सौंदर्य कधी वाढतं पौर्णिमेला, अमावस्येला कमी होतं. माझं काय सौंदर्य कमी जास्त होतं आहे का?
तुम्ही मला चंद्राची उपमा देताय. म्हणून राधा राणी भगवंतांवर एवढी रागवते आणि पाय वर करते आणि डोकं खाली मांडीमध्ये घालून बसते. रागवल्यानंतर काय करते, अगो माझे शोनो, नाही 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 बाबू नाही नाही. पण ती राधा राणी काय डोक्यावर काढायला तयारच नाही. राधा राणी तिकडे इतकं रुसून बसलेली आहे, फुगून बसलेली आहे. मान करायचा तर राधा राणीकडून शिकलं पाहिजे. इतका मान करते, इतका मान करते की राधा राणी अजिबात तोंडवर काढायला तयार नाही आहे. ललिता, विशाखा त्यांच्या मैत्रिणी आहेत तिकडे. मग या ठिकाणी काय होतं, भगवंत भरपूर समजावतात, पण राधाराणी म्हणते तुझं तोंड तिकडं काळं कर. आणि कधी कधी शिव्या पण देते. आणि भगवंताला सगळे शिव्याच देतात इकडे. काय म्हणतात, काळ्या, काय म्हणतात, रंग काळा आहे म्हणून काय झालं. तर भगवंतांवर एवढी रागवते राधाराणी, एवढी रागवते की भगवंत आहेत ना, भगवंताला कळत नाही की आता याचा मान कसा करायचा, याचा रुसवा कसा काढायचा. मग ती मान वर केल्यानंतर विषयांतर झालं की काय होतं, थोडा विषय बदलला की मग माणूस जरा फ्रेश होतो. बरोबर आहे का. भगवंतांनी ठरवलं थोडा विषय बदलूया आता, ही काय यातनं बाहेर पडायची दिसत नाही. म्हणून भगवंत काय गेले, या ठिकाणी इथं कुठंतरी झाली असेल ती लीला. राधाराणी बसलेली आहे, ही जर टापू आहे, हा जो डोंगर आहे, या चढावर आपण आलो का आता इकडे, तर हे गहेवरवनचा भाग आहे. तर या ठिकाणी राधाराणी बसलेली आहे रुसून, आणि थोडंसं पुढं इथे भगवंत आलेले आहेत. आणि भगवंतानी मोराचं रूप धारण केलेलं आहे. काय बनले भगवंत, मोर बनलेले आहेत. आणि मोर बनून नाचायला लागले भगवंत. इतके सुंदर नाचायला लागले भगवंत. आंब्याचं वन वगैरे काही नव्हतं इकडं, ते महाराष्ट्रात आहे. नाच रे मोरा आंब्याच्या पाण्यात. तर इकडे भगवंत आले, नाचायला लागले, इकडे असे नाचायला लागले मोराच्या ह्याच्यामध्ये. तेव्हा भगवंतानी या ठिकाणी ललिता आणि विशाखा पाहते की मोर कोण आहे हा व्यक्ती इकडे, हा नवीन मोर किती सुंदर नाचतोय. सगळे पाहत आहेत तिकडे. बाकीचे जे मोर आहेत ते पण नाचत होते थोडं 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 थोडं, परंतु ते सगळे मोर काय झाले, एकत्र झाले या मोराला बघण्यासाठी. म्हणले हा मोर किती सुंदर नाचतोय. सगळे मोर आपला आपला पिसारा खाली करून बघतच बसले. अरे हा मोर किती सुंदर नाचतोय. सगळे मोर खाली असे त्या मोराला बघायला लागले, कृष्ण मोराला बघायला लागले. इतके सुंदर नाचले भगवंत. आणि मोर म्हणाले सगळे की म्हणले वाह, आमच्यापेक्षा सुंदर नृत्य करून दाखवलं म्हणे तुम्ही, धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं. आणि त्या मोराने आपल्या पिसाऱ्यामधला एक पीस काढला आणि भगवंताला भेट दिला. हरी बोल. तेव्हापासून भगवंतानी तो पिसारा आपल्या डोक्यावरती धारण केलेला आहे. तर अशा प्रकारे मोरांनी भगवंताला मोरपंख भेट दिलेला आहे. आणि जेव्हा मग हे सगळं चालू आहे त्यावेळेला राधाराणी आणि त्यांच्या सखी आहेत. राधाराणी तर मान खाली घातलेली आहे अजून. आणि मग राधाराणीला ललिता विशाखा त्यांच्या मैत्रिणी म्हणतात, अगं राधे किती वेळ तू मान खाली घालून बसलेस, त्या डोंगरावर बघ म्हणे किती सुंदर मोर आलेला आहे म्हणे, असला मोर मी कधीच पाहिलेला नाही म्हणे, फार सुंदर नाचतोय म्हणे. विषयांतर झालं का. मग राधाराणीला कळालं कृष्ण तरी तर नाही आहे. राधाराणी म्हणे अशी डोकं वर काढते, डोकं वर काढते आणि बघते तर काय, तोच सावळा कृष्ण मोर बनलेला आहे. कारण भगवंताची नाटकं कोणालाच समजत नाहीत, केवळ राधाराणीलाच समजतात. भगवंताने कोणतंही रूप धारण केलं तरी राधाराणीच्या पुढं आले की भगवंत स्वतःला लपवूच शकत नाहीत. एकदा असंच झालं होतं, रासलीला करताना गोवर्धनमध्ये भगवंत अचानक निघून गेले. कारण गोपींना अभिमान झाला होता की कृष्ण आमच्याबरोबर नाचतात म्हणून रात्री येऊन. तर गोपींचा अभिमान नष्ट करण्यासाठी भगवंत त्या रासलीलेमधून पळून गेले आणि त्या ठिकाणी सगळ्या गोपी शोधायला लागल्या, कृष्णा कृष्ण कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे. तर सगळ्या गोपी शोधत होत्या कृष्णाला. मग तिकडून हे कृष्ण नारायण बनून आले. नारायण, शंख चक्र गदा पद्म 4 हाताचे नारायण बनून आले भगवंत. आणि मग सगळ्या गोपी तिकडं गेल्या. ओ हॅलो, तुम्ही आमच्या कृष्णाला पाहिलं का. ते म्हणले नाही 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 आम्ही नाही पाहिलं, मीच कृष्ण आहे म्हणे, मीच कृष्ण आहे. गोपी म्हणले चल बाजूला, आमचा कृष्ण 2 हाताचा आहे म्हणे, तो बासरी वाजवतो. तर त्या नारायणाला ढकललं गोपींनी, म्हणजे साक्षात कृष्णच नारायण बनून आले होते. मग पाठीमागून राधाराणी आली. राधाराणी आली म्हणली, राधाराणी आली, कृष्ण 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 कुठे आहे. नारायण पुढे आले, चतुर्भुज 4 हाताचे नारायण आले. ते आमच्या कृष्णाला पाहिलं का.
बोलायची विषादच नाही. राधाराणीनं बघितलं, भगवंताचे 2 हात गायब झाले. चतुर्भुज नारायणाचे दोन्ही हात गायब झाले आणि भगवंत पुन्हा त्या बासरीधारी द्विभुज रूपामध्ये प्रकट झाले. हरी बोल. काही जण झोपलेत, लगेच झोप कशी लागते कळत नाही. तर सांगण्याचा उद्देश काय माझा, की राधाराणीच्या पुढे भगवंताचं काही नाटक चालत, लगेच पितळ उघडं पडते मराठीमध्ये. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी मोर बनून नाचत आहेत खरं, पण राधाराणीने बघितलं तर हा तर आमचा कृष्णच आहे. मग आता विषयांतर झाल्यामुळं मानवर काढल्यावर राग थोडा कमी झाला राधाराणीचा, आणि राग कमी झाल्यानंतर राधाराणीला सुद्धा ते नृत्य इतकं आवडतं, ती स्वतःला रोखू शकत नाही. आणि राधाराणीसुद्धा तिकडं जाते आणि राधाराणी स्वतः मोरणी बनते. लांडोर मराठीमध्ये मोरणी बनते आणि दोघंही मोर आणि मोरणी दोघंही बनून सुंदर असं नृत्य करतात. हरी बोल. तर आणि सगळे टाळ्या वाजवतात. हरी बोल. वा 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 वा, काय सुंदर नृत्य आहे, काय सुंदर नृत्य आहे. सगळे ललिता, अभिषेका, बालगोपाळ सगळे टाळ्या वाजवतात आणि मोरांना सुद्धा आनंद होतो की भगवंत किती सुंदर नाचत आहेत. अशा प्रकारे इथं मोर झालेले भगवंत, म्हणून याचं ठिकाणाचं नाव आहे मोर कुटीर की. ही लीला या ठिकाणी घडली या गडावरती. अशा प्रकारे राधाराणी मान करते, रुसून बसते. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आलं का लक्षात तुमच्या? तुम्ही रुसता का माताजी? हां, नाही रुसता? किती दिवस? 1 दिवसच फक्त. जास्त रुसायला पाहिजे थोडंसं. हां, मग प्रभूजी रुसवा काढतात की नाही? तर प्रभूजी रुसवा काढतात की नाही? मग काय करतात? रुसवा काढण्यासाठी काय करतात? काहीच करत नाहीत, मनानंच तुम्ही नीट होता. बर. तर पती आणि पत्नी यांच्या नात्यामध्ये रुसवा फुगवा हा लागतोच, त्याशिवाय नात्याला रंग चढत नाही. तर असं शास्त्र म्हणतंय. तर या ठिकाणी ही जी घटना आहे, एक 50-60 वर्षापूर्वी एक महान संत होऊन गेले या ठिकाणाला. भरपूर त्यांनी या ठिकाणी भजन केलं आणि या संतांनी काय केलं, भौतिकदृष्ट्या त्यांना दिसत नव्हतं जन्मताच, पण त्यांच्या ध्यानामध्ये स्मरणामध्ये स्वतः भगवंत आले आणि ते इथं नामस्मरण करत बसले होते. तर त्यांना हेच दृश्य जे 5000 वर्षापूर्वी घडलं होतं, ते दृश्य पुन्हा त्यांना दिसलं इथं. भगवंतानी पुन्हा तो सीन दाखवला सगळा. भगवंत मोर बनून नाचत आहेत. ही घटना 50-60 वर्षापूर्वीची आहे. पुन्हा त्यांना हे दृश्य इथं दिसलं आणि भगवंत त्यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि भगवंत म्हटले, तू जे ध्यानामध्ये जे दृश्य पाहिलेलं आहे आता, जे तुला आता दिसलेलं आहे इथं, ते तू पेंटिंग कर म्हणले. ते म्हणले, मी तर दिसत नाही, दृष्टीहीन आहे मी, मला दिसत नाही म्हटले, मी कसं चित्र काढणार? तू काढ तर म्हटले. तर त्यांनी त्या मोराचं आणि मोरणीचं चित्र काढलं, दिसत नसताना सुद्धा. ते चित्र आज पण इथं बघायला ठेवलेलं आहे. हरी बोल. विचार करा. तर तिकडं काय दिसणार नाही, पण इथं थोडंसं बघू शकताय तुम्ही. तर मोर बिहारी, तर आतमध्ये ओरिजिनल पेंटिंग ठेवलेलं आहे. तर आतमध्ये आपण पाहू शकता की भगवंत मोर झालेले आहेत आणि राधाराणी मोरणी झालेले आहे आणि सुंदर असं नृत्य करतायत. तर आपण आतमध्ये गेल्यानंतर डोक्यावर पदर घ्यायचा आहे सर्वांनी, म्हणजे पुरुषांनी नाही, स्त्रियांनी. डोक्यावर असा पदर घ्या आणि एकही शब्द बोलायचा नाही. शब्द बोलला, तुमचा मोबाईल वाजला की ते महाराज तुम्हाला दंडक्याने मारणार. लक्षात आलं का? त्यामुळे बोलायचं नाही, कोणीसुद्धा बोलायचं नाही. हां, सॉक्स सगळ्यांनी काढा. एकही शब्द बोलायचा नाही. बोलला की त्यांच्या आधी मी मारणार तुम्हाला. कारण तुमची सवय काही जात नाही. ते महाराज फार कडक आहेत. कसं आहे, महान महान संत राहतात इकडे, आपली लायकी नाही यायची इकडं. खरं तर अतिशय उच्च. बघा ना, ते भगवंताला पाहतात डायरेक्ट. आपण काय कुठून कुठून आलेला असतोय, आपल्याला काय समजत नाही. तर ते फार कडक आहेत आतमधले महाराज. फक्त जायचं, प्रणाम करायचं आणि बाहेर यायचं. अलग लक्षात तुमच्या? लक्षात येतंय का? डोक्यावर पदर घ्या आणि